तुम्हाला आजपर्यंत का बरं कागदपत्र नाही मिळाले? नाही देत. कोणी म्हणतंय 3 द्या, कोणी म्हणतं 4 द्या. आधार कार्डाला कुठून द्यायचे आम्ही? पैसे मागतात. हा, एक तर हातावरले पोट आम्हाला नाही, नावरा का नाही काही, कुठून काम करून खात होतो आम्ही. 4 लेकरं सांभाळायचं म्हणलं. हे इथंच राहत आहे. मग तुमचे आधार कार्ड आहेत का नाही अजून तुम्हाला? नाही, अजून काहीच नाही. आधार कार्ड नाही, रेशन कार्ड काहीच नाही. मग तुम्हाला धान्य भेटत नाही. मतदान करता का ना तुम्ही? नाही. मतदान कार्ड पण नाही, म्हणजे मतदान करत पण नाही. नोंदच घेतली नाही आता काय. 7-8 वर्ष झाले. बरं, मग इथं तुमचं रेशन कार्ड आहे का तुमच्याकडे? काहीच नाही. जातीचा दाखला नाही, काही नाही. आधार कार्ड पण नाही. शिराळ मिरजगाव रोड लगत ही आदिवासी समाजाची एक वस्ती आहे. जवळपास 15-20 घरं या वस्तीवरती राहतात. आपण पाहतोय की बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील ही शिराळ गावाची एक गायरांमध्ये वसलेली एक भिल्ल समाजाची, आदिवासी समाजाची वस्ती. गेली 15-20 वर्ष झालं ही वस्ती या ठिकाणी नावारूपाला आलेली आहे. पाहू शकता या ठिकाणी कमीत कमी 15 ते 20 कुटुंब जे आहे आदिवासी समाजाची या ठिकाणी राहतात. वीर धनुर्धर शूरवीर एकलव्याला आपलं सर्वस्व मानणारा हा आदिवासी समाज या वस्तीवरती गावाच्या बाहेर गायरानामध्ये गेली 15 ते 20 वर्षे या ठिकाणी वास्तव्याला आहे. हा समाज बहुधा समूहामध्येच राहतो. बिल समाज ना, आदिवासी समाज. बरं, इथं किती वर्षापासून राहतात? म्हणजे 3री-4थी पिढी जाऊन. किती मुलं आहेत तुम्हाला? 4 मुलं. तुमचं मतदान कार्ड आहे का तुमचं? नाही ना. मतदान कार्ड नाही. नाही. तुम्ही मतदान करतच नाही. आधार कार्ड नाही. पण जातीचे दाखले वगैरे काही नाही. आता तुम्हाला कसं आदिवासी समाज आहे ना, त्याला सरकारकडून भरपूर वेगवेगळ्या योजना आहेत. पण ते कोणाला लाभ मिळणार त्याचा? ज्याचे कागदपत्र असतील त्याला आहे ना. तुमच्याकडे जर कागदपत्र नसतील तर मग तुम्हाला त्याचा लाभ नाही मिळत. आता सगळ्यात मोठी गरज काय आहे, ते कागदपत्र काढून घ्यायला पाहिजे. तुम्हाला आजपर्यंत का बरं कागदपत्र नाही मिळाले? नाही देत. कोणी म्हणतंय 3 द्या, कोणी म्हणतं 4 द्या. आधार कार्डाला कुठून द्यायचे आम्ही? पैसे मागतात. हा, एक तर हातावरले पोट आम्हाला नाही, नावरा का नाही काही, कुठून काम करून खात होतो आम्ही. 4 लेकरं सांभाळायचं म्हणल्यावर. बरं, तुम्ही विधवा आहेत का? हा. मग तुम्हाला ते सरकारकडून पगार येत असतो? नाही ना, काहीच नाही. ते विधवाचा पगार वगैरे पण येत नाही. नाही. काय नाव म्हटलं तुमचं? मंगल तानाजी माळी. बरं, इथं किती वर्षापासून राहताय तुम्ही? लय दिवस झाला आम्हाला राहायला. तरी किती वर्ष? जसं लग्न झालं तसं इथंच हे इथंच राहत आहे. हा. मग तुमचे आधार कार्ड आहेत का नाही अजून तुम्हाला? नाही, अजून काहीच नाही. आधार कार्ड नाही, रेशन कार्ड काहीच नाही. मग तुम्हाला धान्य भेटत नाही. मतदान करता का ना तुम्ही? नाही. मतदान कार्ड पण नाही, म्हणजे मतदान करत पण नाही. नोंदच घेतली नाही आता करायचं कोण? ग्रामपंचायत मध्ये नोंदच नाही का? पण मग आता तुमच्या पोरांच्या शिक्षणाला त्याला अडचणी येत असतील ना? मस्त येतात, पण आता काय करावं? पोरांच्या शिक्षणासाठी त्याच्यासाठी तुम्हाला तुमचे कागदपत्र पाहिजे. आता आमचं झालंय वाटोळ, लेकरांचं कसं करावं वाटोळ? हा ना, पोरांचं वाटोळ नाही व्हायला पाहिजे. कामधंदा काय करता? जातो कारखान्यावर मासे. कारखान्यावर जातं का? हा. किती वर्षापासून करता कारखाना? आता कारखाना, आता आमचा आखा जन्मच गेला कारखाना करू. कारखान्यावरतीच. हा. पण आता पोरांना शिकवायला पाहिजे. पोरांना शिकवा पाहिजे काही. पण त्यांच्यासाठी कागदपत्र वगैरे लागतील. पोरांचे तर असल्याशिवाय त्याचा लाभ भेटणार. इथं गावातच आहे ना, तर काय करावं पुढं आपण? काय म्हणते ते? ती म्हणते की तुम्ही इथं आले नाही. अच्छा, इथले नाहीत. हा. पण मग आता इथे येऊन किती वर्ष झाले तुम्हाला म्हणले? जसं लग्न झालं तसं इथंच येत राहायला. 10 वर्षाच्या पुढे झालं असेल ना. शिक्षण किती झाले? शिक्षण कसं पहिल्यांदा काही शिक्षण कसं काहीच नाही त्याला. बरं, तुमचे आता इथं किती वर्षापासून राहत आहे? 4-5 वर्ष. कसे आता 4-5 वर्ष होऊन गेले. 7-8 वर्ष. 7-8 वर्ष झाले. बरं, मग इथं तुमचं आता रेशन कार्ड आहे का तुमच्याकडे? काहीच नाही. जातीचा दाखला नाही, काही नाही. आधार कार्ड नाही. आधार कार्ड पण नाही.
मतदान करता का नाही? मतदान करायला आधार कार्ड ती असल्याशिवाय तरी काय करू शकतो. पण मग इथलं एवढ्या वर्षापासून राहता, मग तुम्हाला मतदान कार्ड वगैरे काढून नाही दिलं का? साधा आपल्याला इथं रहिवासी द्यायला आधार कार्ड काढायला ग्रामपंचायतमध्ये? ती म्हणते तर तुम्ही म्हणे आता नवीन पाहुणे येते, तर आता 8 वर्ष झाली इथं असून बी ती म्हणते नवीन पाहुणे येते त्याच्यामुळे देत नाही ते. आता मुलांचं शिक्षण करायचं म्हणल्यावर तुमचेच नाही कागदपत्र, तर त्यांचं कसं हो? चाललंय जसं असं तसं त्यांचं पण काही. तुम्ही आदिवासीमध्ये मोडता, मग तुम्हाला भरपूर सुविधा आहेत, पण जे कागदपत्र असले तर, कागदपत्र नसते तर तुम्हाला कोणतीच सुविधाचा लाभ भेटणार नाही. तर म्हणजे 1 तास म्हणजे सांगणे की कागदपत्र का निघू दे. इथं किती वर्षापासून राहता तुम्ही? चांगलं 7-8 वर्ष झालं राहिले. 8 वर्ष झालं. कुटुंबात किती लोक आहेत सगळे? आम्ही 7-8 जण आहे. 8 जण आहेत. आणि हे घर जे दिसतंय हेच घर आहे तुमचं? हा, हेच घर आहे. गेली 8 वर्षापासून तुम्ही अशाच घरात राहता? हा. तुमचं इथलं मतदान कार्ड वगैरे तुम्हाला मिळालंय का? मतदान नाही, कुपन नाही. कुपन पण नाही, मतदान कार्ड बी नाही. म्हणजे तुम्ही मतदान कुठंच करत नाही? नाही. मग तुम्हाला आता धान्य कुपन नसल्यामुळे धान्य पण मिळत नाही मिळत. मुलांच्या जातीचे दाखले वगैरे नाही. मग आता हे मुलं जर शिकवायचं वगैरे जर म्हटलं तर त्याला कागदपत्र तर लागतील? हा, लागतील. मग आता ते कसं होतं, तुमचं कागदपत्र तर लागतील, कसं काढणार तुम्ही? आता काय करावं, आता आम्हाला सगळ्यांना कुठून काढावं. उद्योग काय करता तुम्ही? आपल्याच ऊस तोडी, मासे दळून आणायची. ऊसावरती जाता? हा. म्हणजे ग्रामपंचायतला वगैरे कधी भेटले? गेलो पण कधी दिलेच नाही आम्हाला. आता तुम्हाला आतापर्यंत तुम्ही कुठं कुठं प्रयत्न केले बरं कागदपत्र काढायला? मस्त केले पण काही कोणी काढून देत नाही. तो लोकांना पगार मिळतो विधवाचा, तुम्ही त्याचं तुम्हाला असं म्हणजे वाटलं नाही का की आम्हाला पगार मिळायला पाहिजे, पण ते आधार कार्डच काढून देत नाही. तो मुलं शिक्षण वगैरे करतात का? नाही. शाळेतच जातात? मग तुम्ही कामधाम काय करता? कामाला जातो खुरपायला. मोलमजुरी? मुलांचं बी कसं मग शिक्षण नाही म्हटल्यावर ते पुढं काय काम करतील? काय आमच्या वाणीच करते ना, काय करते मोलमजुरी. मुलांचं सुद्धा कागदपत्र काढणं गरजेचं आहे. 4 लोकांचं कुटुंब आहे तुमचं? 15-20 वर्षापासून राहतात, परंतु आजही या लोकांकडे त्यांचे जे काही नागरिकत्वाचे पुरावे आपण म्हणतो, भारताचा नागरिक म्हणून, या देशाचा नागरिक म्हणून, ते बऱ्यापैकी लोकांकडे हे आज उपलब्ध नाही. म्हणजे आज हे भारताचे नागरिक आहेत का हा सिद्ध करणं सुद्धा एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. यांच्याकडे आज मतदानाचा अधिकार नाही आहे, त्यांच्याकडे मतदान कार्ड नाही आहे, रहिवासी म्हणून त्यांच्याकडे रेशन कार्ड, इथला कुठलाही पुरावा नाही आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वगैरे ज्या काही अडचणी आहेत, या गोष्टी नसल्यामुळे त्यांच्या मुलांचे आधार कार्ड, जातीचे दाखले, या सर्व गोष्टी त्यांना मिळू शकत नाही आहेत. पर्यायी ही मुलंसुद्धा आज शाळाबाह्य राहत आहेत, शाळेत जाऊ शकत नाही आहेत. हे परिवार ऊस तुडीला ज्यावेळेस मायग्रेट होऊन जातात, ते ही मुलं जे आहेत त्यांच्यासोबत मायग्रेट होतात. म्हणून शाळेचाही या ठिकाणी मोठा प्रश्न उपस्थित होतो. अशा प्रकारे आजच्या या 21व्या शतकामध्ये सुद्धा, आधुनिक युगामध्ये सुद्धा आज आपण 75 वर्ष साजरे केले, रौप्य महोत्सव साजरा केला, तरीसुद्धा या अशा वस्त्यांवरती आजही आपल्या या खऱ्या भारताची ओळख आपल्याला होते. आणि ही फार गंभीर बाब आहे. याच्यावरती प्रशासन असेल, स्थानिक प्रशासन असेल, नागरिक असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, या सर्वांनी गांभीर्याने विचार करून अशा लोकांना, अशा वस्त्यांवरतील लोकांना आपण त्यांचे नागरिकत्वाचे पुरावे, जातीचे दाखले या काढण्यासाठी मदत करायला पाहिजे. प्रशासनाने खऱ्या अर्थाने याच्यावरती पुढाकार घेऊन या गोष्टी पूर्ण करायला पाहिजेत, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्यांचे घरकुलाचे प्रश्न असतील. शबरी आदिवासीसाठी जी शबरी वसाहत योजना आहे, तिचा लाभ या लोकांना मिळू शकतो. आणि बऱ्यापैकी आज ही लोक जे झोपड्यांमध्ये अगदी बेकार परिस्थितीमध्ये राहतात, त्या परिस्थितीतून ते बाहेर येऊ शकतात.